झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. मी स्वतः एक गावरान ब्रो आहे. बर. मी पुणे जिल्ह्यातल्या पिंपरखेड या गावातनं येतो. एकदम घरी गोठा बिठा आपलं शेतीतली कामं बिमं सगळी करत असतो मी. सो त्यामुळे तुम्ही आणि मी आज एका टीममध्ये, पण जजिंग करताना नसणारे टीममध्ये आपण ते फेअर असतं. सो हेमंत, मी तुला आता विनंती करतो, प्लीज तू तुझ्या सीटवर बसून घे. ओके. आपण लगेच आपल्या परफॉर्मन्सेसला सुरुवात करूया. सुपर, ऑल द बेस्ट. मजा करूया, धमाल करूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. पत्ता शोधण्यासाठी प्रत्येक जण मोबाईलमध्ये मॅप वापरतो, पण जर फोनमध्ये पत्ता सांगणारी माणसं आपलीच बोली बोलू लागले तर काय होईल हेच आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या परफॉर्मन्स मध्ये. प्लीज वेलकम विजय, अनुश्री, ऋषिकेश आणि श्रुती. रिहर्सल मध्ये आम्ही एवढे मॅच्युअर होतो चौघ जण. सगळ्यांनी आपलं आपलं जे आहे डायलॉग्स ते आपण नीट करूया आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. असं कसं नाही थांबत? तुझं मुस्काड फोडीन. आहे मी बरं का बसेन, तुझ्या हात पालच टाक. जुळून घेतलं, थोडा विश्वास ठेवला की आपण एक टीम आहे. हरलो तर आपण चौघं हरू, जिंकलो तर आपण चौघं जिंकू. तुमचे जे डायलॉग्स आहेत ते तुमचेच फक्त आहेत, तुम्ही करा. मग परत आपण एकत्र येऊन सगळे करूया. चालेल, ठीक आहे. टाइम घे, पाट 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 करू. आणि एवढं सांगितलेलं मी त्यांना पण आणि ह्याला पण की जे काही झालंय तुमच्यामध्ये सगळं बाजूला ठेवूया. टास्क कम्प्लीट केल्यावर बघूया जे आहे ते, पण टास्क आपण सोबत करूया. पर्सनली डोकं शांत ठेवू. हा, अगं सुरते ये कवाच्याने वाट बघतोय. आले आले. बस. काय झालंय? एका तासापासून सांगते 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा, कळत नाही काय? अगं तुझं 5 मिनिटं जो घड्याळ शोध लावणार आहे तो स्वर्गात जाऊन गळपास घेईन असं म्हणतोय. गप्प बसा, ओ बसते मी जरा. बस 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 झटकन बस. 1 मिनिट, गाडीचा दरवाजा तरी उघडू द्या. चला आता आत्याला फोन लावते, जरा थांबा. लावा. टिंग टुंग टिंग टुंग टिंग टुंग टिंग टुंग. हॅलो आत्या, नमस्कार करते. हा, नमस्कार करते. सांगा माझा. हो, मी कधीपासूनच रेडी झालीये. ह्यांचाच पाय काही निघत नव्हता. खोटारडे देवा तर घाबर. हा सांगा ना आत्या, कसं यायचंय? अच्छा, पहिले उडवा, सॉरी, उजवा टर्न घ्यायचंय. हा, नंतर परत डावा टर्न घ्यायचंय. अय्यो, हा कळलं. ओ, तुम्हाला कळलं ना रस्ता? हा, अगं मला कसं कळणार आहे? तुझ्या कानाला फोन आहे. लहानपणी काय आईने काय राखील भरले वे टाळू तुझ्या. तुम्ही कशाला चिडताय एवढं? तुमच्या आईने काय पेट्रोल भरलेलं का? जरा मॅप लावा, घ्या. नका मॅप दे. का? अगं ते मॅप वाली बाई काय बोलते कळतच नाही. हो, एक फीचर आलाय नवीन. काय आलंय? ते लोक ना आपल्या भाषेत सगळं सांगतात मॅप मधलं. खरंच काय? होय होय होय. मग ओपन कर लगेच. हॅलो फुगल, ऐका ना हो जरा. आमच्या ना आत्याकडे जायचंय आम्हाला. जरा रस्ता सांगा ना आम्हाला. अहो केल मेंदू, तुमची आत्या व्हाईट हाऊसला राहते का? हिला अक्कलच नाही. तुम्हाला खूप अक्कल आहे, माहित आहे. कोल्ड्रिंक मध्ये पाव बुडवून खाता तुम्ही, मंद. या फुगल मेंदूला सगळंच माहितीये का? बघ की. आमासनी समजा माहित आहे. आत्याचा पत्ता सांगा. गली नंबर 4 गोकुळनगर. 100 मीटर वरून उजवीकडे वळा. आईला गाडी पुढे जाईना झाले, कसं काय? हँडब्रेक काय तुमचा बाप काढणार का बेंडो? ही माझा बाप काढली लगेच. मॅप करा. सरळ जाऊन उजवीकडे वळा. धुत्या नाही, खात्या हाताला जा. हे खाता त्याला म्हणलं लगेच कळतं मला. एवढं काही विषय नाही. जाम गरम व्हायला लागलं बघा मला. अहो ऐका ना जरा, बघा ना कुठे पाणी मिळते, घसा सुकलाय हो माझा. घरातून पाण्याची बाटली आणायला काय झालं होतं तुला? मेकअपला तर 1 घंटा घालवला. मेकअप बद्दल काही बोलू नका.
मेकअप करणं स्त्रियांचा जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर सांगते. तुमच्या मेकअपच्या नादात मी गावात 1 एकर जमीन घेतली असती. तुमचा संध्याकाळचा खर्च काढू का? तुला काय भांडण करायचंय का? सुरुवात कोणी केली? आम्हाला पत्ता सांगा झटकन. मसनाचा. मी नाही सांगणार. चला भांडू नका, पुढे सरळ जावा. तिकडे बघा, साडीचं दुकान. अहो मला कधीपासून ना चिंतामणी कलरची साडी घ्यायची हो. जरा थांबा ना, साडी घेऊया ना. घ्या. बाई साडीच्या दुकानात गेली, आता काय खरंच नाही. काय प्रॉब्लेम आहे? साडी म्हणजे बायकांचं पहिलं प्रेम असतं. साडी घ्यायला गाडी थांबवा. नाही थांबवायची, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? थांबू दे ना, साडी घेऊ दे ना. काय तुला- थांबायची गरज आहे? माझ्याशी हमरीतुमरीवर येऊ नकोस. त्यांना घेऊ दे साडी. नाही थांबवायची, घ्यायची नाही साडी. तुला तुझा मी तगडा मोडी ना, तू घरी चल, तुला दाखवते. ए, तुला घरात थांबायचं आहे का नाही? आईला या फुटबॉलवाल्यांच्या. आता काय करायचं? फुटबॉलवाल्यांच्या नादात लागलं नसायला पाहिजे. माझी साडी राहिली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हेमंत, काय म्हणशील, कसा वाटला तुला हा परफॉर्मन्स? अरे जबरदस्त. म्हणजे मला खरंच ही सिच्युएशन इमॅजिन करून हसायला येतंय. एक नंबर, एक नंबर. खूप मस्त झालं. धमाल धमाल धमाल. मला ऋषिकेशला विचारायला आवडेल की तुला काय वाटतंय, कसा झाला परफॉर्मन्स तुझा? दणकेदार. तर मग आपण अजून थोडा दणका करायचा का? चालेल सर. मी तिथे येतो, आपण अजून दणका करू. या बात, येऊ? या सर. या, या, या सर, की. या. ही दोन्ही पोरं जी आहेत त्यांचा गावी जाऊन आल्यापासून आवाज खूप वाढलाय. हा? तर आपण बघूया ना, यांच्या दमदार आवाजात मी काही यांना डायलॉग्स घ्यायला सांगतो. पण ह्याच्यात आहे ना एक छोटासा ट्विस्ट आहे. घेऊन या रे. तुम्हाला काय वाटतंय दोन मुलींना? तो फुगा आहे ना, तर त्यातली एअर जी आहे ना, तर तोंडामध्ये ती एअर घ्यायची, ते डायलॉग सांगतील आणि मग एअर घेतल्यानंतर तो डायलॉग बोलायचा. सर, काय डायलॉग द्याल याला? तुला लय भारी चित्रपटातला फेमस डायलॉग माहितीये ना? आपला हात भारी, आपली आपली लात लात भारी. भारी, आजच्या माईला आपलं सगळंच भारी. कडक ना? आता फक्त हिने सांगितलंय ना तसं करायचं आणि मग हाच डायलॉग परत घ्यायचा. हे बघ. ओके, रेडी? आता बोल. हा, आता बोल. आपला हात भारी, आपला हात भारी. तू एक काम कर, तू सोपा डायलॉग घे. आता माझी सटकली. हा, लगेच. आता माझे सटकले. ते रामा, तुला ट्राय करायचंय? घे फुल. आता माझे सटकले. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज